बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी समोर येते। आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या त्या म्हणजेच इगतपुरी आमणे या टप्प्याचं लोकार्पण पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याचे लोकार्पण पार पडेल। 76 किलोमीटरचा टप्पा आजपासून सुरू होणार आहे। त्यामुळे ज्या समृद्धी महामार्ग जो महायुती सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचा आज लोकार्पण होणार आहे। तर आता राज्याची राजधानी आणि उपराजधानी हा प्रवास थेट होणार आहे। याच संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे। 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे। आता मुंबईकरांना फक्त 8 तासात नागपूर गाठता येणार आहे। नाशिक इथून मुंबई फक्त 2.5 तासात गाठणं शक्य होणार आहे। समृद्धी महामार्ग हा 6 लेनचा 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे। ताशी 150 किलोमीटर गतीने प्रवासासाठी महामार्गाचं डिझाइन करण्यात आलेलं आहे। महामार्गावर 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, कसारा घाटातून जाताना 6 बोगदे, अनेक वाहनं तसेच पादचारी अंडरपास आहे। इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ 6 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे। अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे। तर आज समृद्धीच्या आमणे इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होतंय, अपडेट। अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जे आहे ते आता शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून 76 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा आहे आणि याच्यामध्ये मोठे मोठे बोगदे देखील आहे, याचा समावेश देखील आहे। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर हा डोंगर दऱ्यातनं आलेला रस्ता आहे, मात्र जिकरीचं काम असून देखील हे वेळेत काम पूर्ण झालेलं आहे। आणि हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मोठा चेंज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, कारण विदर्भाला जोडणारा हा संपूर्ण रस्ता आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना देखील होणार आहे। निश्चित कुणाल, त्यामुळे एकंदरीतच या लोकार्पणासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।